पुण्यातील अभाविप आणि काँग्रेसमधील राडा प्रकरणी पुणे पोलिसांकडून विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्यात आलाय। पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा व्हिडिओ आता लोकशाही मराठीच्या हाती लागलाय। तर राहुल गांधींचा हा दौरा आहे। पोलिसांचा एवढे तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय। राहुल गांधींच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी तब्बल 500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी 700 वाहतूक पोलीस सुद्धा तैनात करण्यात आले आहेत। त्यामुळे राहुल गांधी यांच्या दौऱ्यादरम्यान आता पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय। कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करून सुरक्षेच्या मुद्द्यावरून आता तगडा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय। कार्यक्रमा ठिकाणी 500 पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय। त्या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। पुण्यात राहुल गांधी यांचा छात्रों गुंज कार्यक्रम होतोय आणि याच ग्राउंडवरती जी आहे ती आता सगळी तयारी करण्यात आलेली आहे। राहुल गांधी यांच्या बंदोबस्तासाठी याच ग्राउंडवरती जवळपास 500 पोलीस कर्मचारी जे आहेत ते पुणे पोलिसांकडून तैनात करण्यात आलेले आहेत आणि या परिसरामध्ये वाहतूक कोंडी होणे म्हणून आज शहरभरामध्ये 700 वाहतूक पोलीस सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये। काल ज्या पद्धतीने पुण्यातल्या सीओपी कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनामध्ये मोठा राडा पाहायला मिळाला, त्यानंतर रात्रभर हा सगळं प्रकरण चालू होतं। त्यानंतर आता आजच्या या सगळ्या कार्यक्रमाकडे लक्ष लागलेलं आहे आणि त्यासाठी पुणे पोलिसांकडून सुद्धा खबरदारी घेण्यात येणार आहे। कारण रात्रभर ज्या पद्धतीने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थी काँग्रेसमध्ये हाणामारी झाली, गुन्हे दाखल झाले, त्यामुळे राहुल गांधी यांच्या कार्यक्रमामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पुणे पोलिसांकडून जे ती तयारी सुरू करण्यात आलेली आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो आता आपल्याला पाहायला मिळतोय। प्रामुख्याने हा सगळा महिलांचा कार्यक्रम असल्याने महिला पोलीस कर्मचारी सुद्धा बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत आणि साधारणपणे 2 वाजता जो आहे तो हा सगळा कार्यक्रम सुरू होतोय आणि या कार्यक्रम सुरू झाल्यानंतर या सगळ्या कार्यक्रमाची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या सगळ्या महिला पोलीस आणि पुरुष पोलिसांवरती असणार आहे। विरोधी पक्षनेते आहेत, मोठा वाद झालेला आहे आणि त्यानंतर हा कार्यक्रम होत असल्याने आता पोलिसांकडून जे आहे ती मोठी तयारी सुरू करण्यात आलेली आहे आणि आतापासून जो आहे तो बंदोबस्त लावण्यास सुरुवात झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट तुषार ननावरेसह बालाजी पोद्दार, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।